झी 24 तास मध्ये आपलं स्वागत। खारघरमधील पूर्वा डे केअर या घटनेनं सगळ्यांच्या आईच्या मनात एकच प्रश्न डोकावून गेलेला आहे आणि तो म्हणजे आपलं मूल हे पाळणाघरात सुरक्षित आहे की नाही। आणि खरोखरच येणारच, कारण की ते आईचं हृदय आहे। आज आपण बघतोय की पाळणाघर समाजाची गरज बनली आहे। काही दशकांपूर्वीच महिला शिकल्या, घराबाहेर पडल्या, नोकरीनिमित्त त्या बाहेर जाऊ लागल्या, मात्र आजही तिला तिच्या रूढी, परंपरा, संस्कृती यात जखडून घ्यावंच लागतं। कुठेतरी बायोलॉजिकल क्लॉक असेल किंवा करिअर क्लॉक असेल, यामध्ये त्या महिला गुरफटून जात आहेत। आणि मग तेव्हा पर्याय उरतो तो केवळ पाळणाघरांचा। महिला शिकली आहे, त्यामुळे ती नोकरीनिमित्त बाहेर पडली आहे, तिचं करिअर घडवण्यासाठी ती बाहेर पडली आहे आणि त्याचबरोबर ती संसार, कुटुंब आणि आपली मुलं ह्याची जबाबदारी देखील तितक्याच समर्थपणे पेलते। आजची सुपर मॉम ही कशा पद्धतीने आपल्या पाळणाघराची निवड करते? तिला पाळणाघराच्या काही नियम आणि अटी माहिती आहेत का? किंवा पाळणाघर चालवणाऱ्यांना देखील हे नियम माहिती आहेत का? आणि पाळणाघरं किती सुरक्षित आहेत किंवा तिथे सोयी सुविधा कशा असायला पाहिजेत याबद्दल आपल्या पालकांना आणि त्याचबरोबर एकूणच संपूर्ण समाजाला माहिती किती आहे याच विषयी आणि एकूणच सुरक्षित पाळणाघर या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत। आपल्या सोबत मान्यवर आहेत आणि त्या मान्यवरांची मी थोडक्यात ओळख करून देते। आपल्या सोबत आहेत सामाजिक कार्यकर्त्या वृषाली मगदूम, त्याचबरोबर आपल्या सोबत आहेत रुक्मिणी गलांडे मॅडम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत सांदपाड्याच्या। तसंच आपल्या सोबत शिल्पा आहेत, मायनेस ठाणे या डे केअर आणि प्ले ग्रुपच्या त्या संचालिका आहेत। त्याचबरोबर आपल्या बरोबर आहेत स्वाती भट या लर्निंग कर्वच्या संचालिका आहेत। आपल्या सोबत हेमांगिनी पाटील देखील आहेत, ह्या आरटीओ अधिकारी आहेत ठाण्याच्या। आणि ज्या बाळावरती हा अत्याचार झाला त्याचे वडील देखील, त्या बाळाचे वडील देखील आपल्या सोबत आहेत। मिस्टर सिन्हा, मी सगळ्यात अगोदर सिन्हांनाच प्रश्न विचारते की जेव्हा तुम्ही पाळणाघराची निवड केली तेव्हा हे पाळणाघर किती सुरक्षित आहे किंवा त्याच्या मागचं काय तुम्ही इन्फॉर्मेशन काढली होती का किंवा ह्याबद्दल तुम्ही माहिती गोळा केली होती का? बेटी को पालनाघर में देने से पहले हमने वहाँ पे मतलब वहाँ देखा था कि वहाँ बच्चे मतलब छोटे बच्चे हैं कि नहीं। जैसे मेरी बेटी 10 महीने की थी, तो उसके लिए फिर बाकी बच्चे भी बहुत बड़े तो नहीं हैं, तो मैंने वहाँ देखा कि वहाँ 4 महीने की बच्ची भी थी। और फिर बाकी मैंने वहाँ पे जो शॉप इस्टेब्लिशमेंट का सर्टिफिकेट भी देखा था। फिर वहाँ सीसीटीवी कैमरास भी देखे थे। तो वहाँ पे जो टीचर जो प्री स्कूल में और जो टीचर थी उनसे भी बात की थी। जो बच्चे वहाँ आते थे उनके पेरेंट्स से भी बात की थी कि ये जो डे केयर है मतलब ठीक है कि नहीं, बच्चों को ठीक से रखते हैं कि नहीं। तो हर जगह से मुझे पॉजिटिव रिस्पॉन्स ही मिला था। इसके बाद ही मैंने अपनी बेटी को वहाँ पे डाला था। ह्या पाळणाघरांच्या गरज आता झालेली आहे आणि आपल्यासोबत वृषाली मॅडम आहेत। वृषाली मॅडम, मला तुम्हाला विचारायचे नेमके काही कायदे आहेत का हो पाळणाघर सुरू करण्यासाठी? पाळणाघराच्या संदर्भात कुठलंही नियमावली नाही आणि पाळणाघर याचं रजिस्टर केलं पाहिजे या संदर्भात सुद्धा काही नाही। आज आपल्याकडे महिला बाल कल्याण समित्या आहेत, वेगवेगळ्या समित्या आहेत, पण पाळणाघराच्या संदर्भात अशी काही समिती नाही। 5 वर्षापूर्वी जेव्हा खारघरमध्येच आपल्या सगळ्यांना आठवत असेल की जेव्हा पहिल्या मजल्यावरून मुलगी पडून गेलेली होती, 2 वर्षाची मुलगी होती ती, या गेल्या 5 वर्षात जर अशी काही नियमावली झाली असती तर कदाचित हा प्रसंग, हा अनर्थ टळला असता असं मला वाटतं। आणि आज गल्ली बोळातून घरगुती पाळणाघरं जी आहेत त्यांच्यावर कुठलाही प्रकारचा नियमावली नाही। ती कशा पद्धतीनं चालवली पाहिजेत याविषयी सुद्धा काही नियम नाही आहेत। तर म्हणून मला असं वाटतं की आत्ता ताबडतोबीनं आपल्याला अशी समिती करावी ज्याच्यामध्ये पालक असावेत, ज्याच्यामध्ये बालमानसशास्त्राचा अभ्यास असणाऱ्या महिला असाव्यात आणि महिला आणि बालकांच्यामध्ये काम करणारे स्त्री पुरुष यांचा समावेश असावा। आणि आत्ता या घटनेनं ताबडतोब मला असं वाटतं की अशा प्रकारची समिती, नियमावली आणि पाळणाघराचं रजिस्ट्रेशन हे ताबडतोबीनं झालं पाहिजे असं मला वाटतं। बरोबर। आणि आपल्यासोबत 2 पाळणाघर आणि डे केअर चालवणाऱ्या महिला देखील आहेत। खरं तर ह्या अतिशय सुशिक्षित आणि खूप
खूप चांगल्या पद्धतीने आपली पाळणाघरं चालवत आहेत. त्यांच्या पाळणाघरांमध्ये अशा कुठल्याच केसेस झालेल्या नाही आहेत आणि त्यांची पाळणाघरं ही सुरक्षितच आहेत असं ठामपणे सांगतात. आपण त्यांच्याशी बोलूया. शिल्पा मॅडम, मला तुम्हाला विचारायचं आहे की एकूणच आता वृषाली मॅडम म्हणाले की ठोस कायदे होणं, नियम होणं हे गरजेचंच आहे. मात्र केवळ कायदे होऊन भागत नाही हो, कारण की कायदे फक्त कागदापुरतेच मर्यादित राहतात. तुमचं काय मत आहे? बरोबर बोलली मधुरा, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. फक्त कायदे हे पेपरवरती राहतात, ते इम्प्लिमेंट करणं आणि व्यवस्थित सगळं मॅनेज करणं हे अतिशय गरजेचं आहे. जसं आमचं एक डे केअर आहे ठाण्याला मायनेस नावाचं, एक अगदी प्रोफेशनली मॅनेज डे केअर आहे. ज्या आता पॉईंट्स दिलेले आहेत की CCTV असायला पाहिजे वगैरे, ते सगळं आपल्याकडे आहे. पण माझं असं म्हणणं आहे किंवा मत आहे की एक कल्चरली स्ट्रॉंग डे केअर हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे जिथे आपल्याकडे ज्या अटेंडन्स आम्ही ठेवतो त्यांना आपण रिस्पेक्ट देतो, त्यांच्याशी व्यवस्थित वागतो, ज्याच्यामुळे ते पण आपल्या मुलांशी व्यवस्थित वागतात. तर मला वाटतं हे CCTV वगैरे ते सगळ्या गोष्टी आहेत, पण त्या फक्त डिटेक्शनसाठी आहेत. पण हे सगळं घडायलाच नको यासाठी आपण काय करतो, आपण डे केअरमध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे की एक स्ट्रॉंग सिस्टम बेस प्रोसिजर किंवा जे मॅनपॉवर आहे आपल्याकडे, कारण डे केअर्स जे आहेत ते चालतात मॅनपॉवरवरती. बेसिकली सगळ्या आपल्या ज्या एम्प्लॉईज आहेत त्यांना मोटिवेटेड ठेवणं, त्यांना चांगलं व्यवस्थित ट्रेनिंग देणं, तर हे मला वाटतं जास्ती गरजेचं आहे. पेरेंट्सबरोबर नियमितपणे फीडबॅक देणं, त्यांची मुलं व्यवस्थित आपल्याकडे आहेत, आपण त्यांची काळजी व्यवस्थित घेत आहोत, हे ट्रस्ट फॅक्टर निर्माण करणं, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय इम्पॉर्टंट आहेत. बरोबर. स्वाती मॅडम, मला तुम्हाला ह्या निमित्ताने प्रश्न असा विचारायचा आहे की खरंच CCTV किंवा प्ले एरिया हे एवढं सगळं भरपूर असतं का हो एखाद्या पाळणाघरामध्ये? का जे अटेंडंट आहेत त्यांना ट्रेनिंग प्रॉपर असणं आणि ते मुलांशी एका प्रेमाने जिव्हाळ्याने बोलणं, त्यांच्याशी खेळणं हे तितकंच महत्त्वाचं नाही का? खूपच मस्त प्रश्न विचारला मधुरा. आम्ही लर्निंग कर्व 40 शाळा चालवतो, ॲक्च्युली 42 शाळा चालवतो डे केअर, आणि पूर्ण भारतामध्ये आमचे आहेत सेंटर्स. मुंबईला, पुण्याला, बँगलोरला, हैदराबादला आणि अहमदाबादला. CCTV असणं आणि त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग असणं सिर्फ इज नॉट सफिशियंट. आम्ही 4 वर्ष आधी जेव्हा पहिलाच पाळणाघरं सुरू केला, तर CCTV बरोबर आमच्याकडे IP युजर नेम पासवर्ड करून पेरेंट्सला सुद्धा आम्ही तो युजर नेम पासवर्ड देऊन ते पण कधी पण कॅमेराने बघू शकतात त्यांची मुलं काय करतायत, अशी ट्रान्सपेरन्सी आम्ही दिली. कारण की ऑडिट अँड सुपरविजन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. आणि ते कसं व्हायचं, ट्रान्सपेरन्सी. आणि खूप लोकांनी आम्हाला सांगितलं तुम्ही येडे आहात काय, अशी काय ट्रान्सपेरन्सी, इतकी काय. बट वी सेड वी बिलीव्ह इन इट. कारण की घरी पण मुलं पडतात, हां, त्यांना पण चोट लागते, आपण पण खेळायचो, सायकल चालवायचो थोडं, पण त्याला लपवायला काही नाही आहे. सो पहिले आम्ही काय केलं आहे, आमच्या सगळ्या क्लासरूम्समध्ये CCTV कॅमेरा आहे, पण त्याच्याबरोबर आम्ही युजर नेम पासवर्ड करून इंटरनेटवरती ही सुविधा सगळ्या पेरेंट्सला 4 वर्षापासून देतो आहे. तर माझ्या हिशोबाने दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरी गोष्ट, तुम्ही कोणचं पण प्रोफेशन घेता त्याच्यासाठी ट्रेनिंग गरजेची आहे की नाही. तर मग हे जे ताई लोक, दीदी लोक कामाला येतात, त्यांची ट्रेनिंग द्यायच्या बिना त्यांना रूममध्ये कसं ठेवतात. आणि जेव्हा तुम्ही वाचता की एकच बाई त्या मुलांना बघत होती, तर वेअर हॅज शी गॉट अ सपोर्ट सिस्टम. तर ट्रेनिंगच्या बरोबर यू नीड टू रिस्पेक्ट द अदर पर्सन्स वर्किंग आवर्स. तर हे सगळ्यासाठी यू नीड रूल्स. आय विल बी व्हेरी हॅपी. तर जागा, ट्रेनिंग आणि तिकडे कोण रिस्पॉन्सिबल आहे, 1 सेंटर असो की 40 सेंटर असो, त्याच्यामध्ये जो पर्सन, द सेंटर मॅनेजर, त्याची ट्रेनिंग कशी होते ते गरजेचं आहे. सिर्फ पैसे कमवायसाठी तुम्ही आम्ही दुकान उघडली आहे तसं तुम्ही पाळणागृह नाही चालू शकत. आणि आईला बाहेर कामाला जायचं, जसं तुम्ही सांगितलं की शिक्षण केलं आहे तर करिअरसाठी, त्याच्यासाठी ती नाही जात. आजकाल खर्चे इतके आहेत, मुलांना शिकवायचं इतकं असतं, तर दोघांना काम करायचा भागच आहे. म्हणजे असं नाही आहे की कोणी सिर्फ करिअरसाठी आणि सुपरमॉम बनायसाठी बाहेर जातं. अगदी खरं आहे. खूप चांगला मुद्दा तुम्ही उपस्थित केला. इथे काही अनेक महिला आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलूया. आजकल जैसे सुपरमॉम बोलते हैं कि घर भी संभालते हैं और बाहर भी संभालना पड़ रहा है, लेकिन बच्चों को छोड़ के जाना वो भी ज़रूरी है.
लेकिन जाके बच्चों को जाना फिर मतलब कि हम लोग सेफ किधर हैं। अभी ये सब चीज देख के तो एकदम से मन डर जाता है कि किधर छोड़ के जाए अपने बच्चों को। अभी वो अपना सेफली बच्चा छोड़ के गए हैं, एक जिम्मेदारी दे के गए हैं, लेकिन उसके बाद ये सब चीज हुआ है, तो किधर क्या करें उसका मतलब कि समाधान कुछ होना चाहिए। तो ये है कि हम लोगों को वो है कि कैसे कैसे मतलब कुछ कुछ पॉइंट लेके, अभी जैसे मैडम ने बोला कि बहुत अच्छे से है कि खाली पैसा कमाना ये पालन घर वालों का है, वो एक मेन मुद्दा नहीं होना चाहिए। ये है कि अपने बच्चे को हम लोग छोड़ के जा रहे हैं तो उसकी रिस्पॉन्सिबिलिटी जो है वो पूरी होनी चाहिए ना। तो एक पैसे को ना लेके, लेकिन कुछ ऐसे रूल रेगुलेशन जैसे मैडम ने बताया कि सीसीटीवी कैमरा तो कुछ भी नहीं, हम पेरेंट्स की भी गलती है कि हम लोग उसमें अवेयर नहीं है, उसमें फुटेज नहीं देखते हैं। लेकिन ये एक पॉइंट लेके हम लोग चल सकते हैं कि उसके जैसे है कि वो पासवर्ड यूजर नेम वो करके तो हम लोग अपने बच्चे को देख सकते हैं और थोड़ा सा अपने आप को सेफ कर सकते हैं। बरोबर. पालकांची चूक आहे की नाही हा मुद्दा वेगळाच आहे, पण एकूणच जिथे आपण ठेवतोय मुलांना तिथे त्या संचालिकेने देखील तितकंच सजग राहणं, त्या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती असणं फार आवश्यक आहे. आपल्यासोबत अजून एक करिअर ओरिएंटेड अशीच एक महिला आहे, आपण त्यांना विचारूया पाळणा घराची नेमकी निवड कशी करावी. म्हणजे सगळ्यात अगोदर आपण ते जवळ आहे का, ते आपल्याला परवडणारं आहे का, किंवा ते क्वालिटी वाईज चांगलं आहे का, हे अशा पद्धतीने निवड करावी की कुठल्या वेगळ्या पद्धतीने. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा मी माझ्या आयुष्यातला एक महत्त्वाचा ठेवा, जे माझं मी म्हणू शकते की इट्स माय हार्ट, मी त्याला ठेवून जाते जेव्हा पाळणा घरात, तर सगळ्यात पहिलं मी बघेन की त्याची सेफ्टी मुलाची माझ्या व्यवस्थित आहे की नाही. बरं ते जवळ आहे लांब आहे तो वेगळा भाग आहे. दुसरा मुद्दा की तिकडे काम करणारा वर्ग जो आहे तो कितपत एफिशियंट आहे माझ्या मुलाकडे बघण्यासाठी, त्यांना सांभाळण्यासाठी. तिथे आपण जेव्हा एखाद्या घरी जातो, अगदी घरी म्हणा किंवा पाळणाघरात जातो, तेव्हा आपल्याला एक पॉझिटिव्हिटी मिळते ऑटोमॅटिकली. म्हणजे मला वाटतं आपल्या सगळ्याच लेडीजमध्ये स्पेशली तो सिक्स सेन्स असतो की इथे माझं मूल सुरक्षित राहील की नाही. म्हणजे आपण अगदी तांदूळ निवडायला जातो तरी आपण इतक्या 4 जाती त्या बघतो तांदळाच्या. तर मला वाटतं की पाळणाघर इज व्हेरी इम्पॉर्टंट जेव्हा आपण निवडतो. दुसरा मुद्दा तिथे माझं मूल खुश आहे की नाही. कारण जेव्हा मी माझ्या मुलाला त्याच्या घरापासून वेगळ्या ठिकाणी सोडते तर पाळणाघर म्हणजे इट मस्ट बी अ सेकंड होम. त्याची काळजी घेणं, त्याला बघणं, ते आजारी असताना त्याच्याकडे लक्ष देणं, तिथे एखादी नर्स आहे का, तिथे डॉक्टर ऑन कॉल आहे का, हे सगळं पण तितकंच महत्त्वाचं आहे. कारण मी त्याच्यापासून लांब राहणार आहे तर मग त्याला काळजी घेणारं, त्याची काळजी घेणारं कोणीतरी तिथे असणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे कॉस्टिंग वाईज मला वाटतं आपण आपल्या मुलांसाठी साधं आपण मॅकडोनल्ड्समध्ये त्यांना 4 वेळा घेऊन जातो. त्यामुळे पाळणाघर निवडण्यासाठी कॉस्टिंग हा प्रश्नच येत नाही. सगळ्यात महत्त्वाची आहे ती सुरक्षितता आणि माझं मूल खुश आहे की नाही. जर माझं मूल आनंदाने पाळणाघरात जातंय तर प्रश्नच नाही, तर पाळणाघर बेस्टच आहे. बरोबर, खरंच आहे. फार महत्त्वाचे मुद्दे खरं तर ह्या मॅडम यांनी मांडलेले आहेत. पाळणाघर सुरक्षित असावं असं प्रत्येक आईला वाटतंय. आणि अर्थातच मला इथे पोलीस निरीक्षक आपल्या सोबत आहेत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गलांडे मॅडम. मला त्यांना विचारायचं आहे, जेव्हा अशा पद्धतीची घटना तुमच्या समोर येते तेव्हा पोलिसांनी नेमकी काय पावलं उचलली पाहिजेत. कारण की पालक थोडेसे ह्या अशा घटनेनंतर थोडेसे नर्वस झालेले असतात. पोलिसांनी कशा पद्धतीने त्यांना मॉरल सपोर्ट आणि एकूणच सगळ्या बाबतीतला सपोर्ट केला पाहिजे. सुरुवातीला ते पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांची तक्रार काय आहे हे प्रथम समजून घेऊन प्रेमाने त्यांना सांगितलं पाहिजे, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तात्काळ आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. ह्या गोष्टी जर सांगितलं तर पालकांना बऱ्यापैकी बरं वाटेल. आणि पोलीस नेहमी सदैव त्यांच्या पाठीशीच असतात. पण अशा घटना घडूच नये ह्याच्यासाठी पण प्रिकॉशन घेणं तितकंच महत्त्वाचं नाही का. म्हणजे पोलिसांनीच असं नाही, प्रत्येकाने, म्हणजे आजचा पालक हा सजग आहे. मग एखाद्या डे केअरमध्ये आपण जेव्हा आपल्या मुलाला ठेवून जातो, कारण की आपण एखादी पर्स किंवा एखादी साडी निवडताना एवढ्या गोष्टींचा विचार करतो, तर जेव्हा आपण डे केअरचा विचार करतो तेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. अशा घटना आयुष्यात पुढे कोणाच्याच घडू नये, ह्या आधी घडलेल्याही आहेत. मात्र ह्या घटना घडू नये ह्यासाठी पोलिसांनी काय केलं पाहिजे. पोलिसांकडून पब्लिकसाठी एक विनंती अशी आहे, प्रत्येक व्यक्तीने जर पोलीस म्हणून राहिलं तर अशी घटना घडणारच नाही आहे. दुसरं असं, जे डे केअर आहेत ठेवताना
किंवा ते डे केअर आहे त्यांनी रजिस्ट्रेशन करणं हे कंपल्सरी केलं पाहिजे. व्हेरिफिकेशन म्हणजे काय? त्या व्यक्तीचं पूर्ण म्हणजे कोणत्या गावची आहे, पत्ता, मेडिकल हे पण होणं महत्त्वाचं आहे. मेडिकल सर्टिफिकेट ती फिट आहे हे होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे बाळाला सांभाळण्यासाठी ती मेडिकल किंवा मेंटली फिट आहे हे जरुरी आहे. शिल्पा मॅडम, मला तुम्हाला विचारायचं, तुमचं स्वतःचं डे केअर आणि प्ले ग्रुप आहे, मग तुम्ही तुमच्याकडे असलेल्या अटेंडंट्सचं कधी मेडिकल चेकअप किंवा अशा सगळ्या गोष्टी माहिती करून घेतल्यात का? हो मधुरा, आम्ही सगळं हे केलेलं आहे. म्हणजे जेव्हा आमच्याकडे अटेंडन्स येतात तेव्हा आम्ही एक रेफरन्स थ्रू घेतो आणि त्यानंतर आम्ही त्यांना एक जॉबला चालू व्हायच्या आधी आम्ही त्यांना एक व्यवस्थित ट्रेनिंग देतो की मुलांना कसं हँडल करायचं, कसं बोलायचं. या व्यतिरिक्त आम्ही त्यांना फर्स्ट एड ट्रेनिंगसुद्धा देतो. त्याच्यामध्ये कसं त्यांना इवन छोट्या गोष्टी जसं कसं भरवायचं, म्हणजे चोकिंग पण होता नाही असं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या ट्रेनिंगमध्ये कवर करतो. आणि त्यानंतर हळूहळू आम्ही त्यांना सिस्टममध्ये इंडक्ट करतो. म्हणजे आमच्याकडे असं नाही की जर फर्स्ट डे जॉईन केल्यावरती एक 2 इयर ओल्ड मुलाला त्या अटेंडंटकडे आम्ही इमिडिएटली दिलेलं आहे, तसं नाही. तर हळूहळू एक प्रशिक्षण घेऊन मग त्यांना आम्ही इंडिपेंडंट रोल्स देतो. ॲट द सेम टाईम आम्ही मुलांना पण सांगतो की तुम्ही त्या अटेंडन्सना कसं रेस्पेक्ट द्यायला पाहिजे. आमच्याकडे थोडी मोठी मुलं पण आहेत, म्हणजे 1.5 to 12 इयर्सपर्यंत आम्ही मुलांना घेतो. साधं म्हणजे जर पाणी पाहिजे असेल तरी दे से प्लीज आंटी दीदी क्या आप मुझे पाणी दे सकते. म्हणजे या छोट्या गोष्टींमुळे त्यांना पण ते एक चांगलं वाटतं. तर अशा प्रकाराने आम्ही त्यांना प्रशिक्षण देतो आणि त्यांना सिस्टममध्ये घेतो. बरोबर आहे. अशा पद्धतीने हे ट्रेनिंग देणं तितकंच महत्त्वाचं आहे. मृषाली मॅडम, आपण बघितलं तर पाळणाघरं ही गल्लोगल्ली झालेली आहेत. आज घरगुती पाळणाघरं देखील आहेत. गेले अनेक वर्षांपासून घरगुती पाळणाघरांमध्ये म्हणजे तुमची आमची मुलं खरं तर लहानाची मोठी झालेली देखील असतील ह्या पाळणाघरांमध्ये राहून. तेव्हा प्रेम होतं, जिव्हाळा होता, कुठेतरी माया होती, एकमेकांविषयी आपुलकी होती. ती आत्ताच्या ह्या बाजारीकरणामध्ये किंवा कमर्शियल असलेल्या पाळणाघरांमध्ये दिसून येते का? आणि जर ती दिसत नसेल, ठीक आहे, ते पैसे घेतात आणि व्यवस्थित त्यांचं पाळणाघर ते टापटीप ठेवतात, हे सगळ्या गोष्टी आहेत, पण हे देखील तितकंच महत्त्वाचं नाही का? हो, बरोबर आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मला आणखी एक हा जो आत्ता मुद्दा मांडला संचालिकांनी त्याविषयी बोलायचं आहे की CCTV कॅमेऱ्याचा सातत्यानं उल्लेख होतोय. आणि आत्ता जेव्हा हा प्रश्न ऐरणीवर आला त्यावेळी आपल्याकडे नवी मुंबईमध्ये सगळ्यांनी वाचलं असेल की अशा प्रकारचं एक काढलेलं आहे की CCTV कॅमेरे असावेत आणि ते ॲप ह्याला जोडलं जावं पालकांच्यासाठी. किंवा आत्ता या मॅडमचा अनुभव मोठा आहे, 40 डे केअर सेंटर आहेत आणि ते सगळं त्यांनी इंटरनेटला जोडलेलं आहे असं त्यांनी सांगितलं. तर ते थोडंसं मला त्या जेव्हा ट्रान्सपरन्सी पाहिजे असं म्हणाल्या, ट्रान्सपरन्सीबरोबर प्रत्येक मुलाच्या कॉन्फिडेन्शियलचा सुद्धा विश्वासार्हतेचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे असं मला असं वाटतं. आणि त्यामुळं जर एका पालकासाठी दुसऱ्या पालकाच्या मुलीचं किंवा मुलाचं, जसं आता यांनी सांगितलं 2 वर्षापासून 13 वर्षापर्यंतची मुलं मुली आहेत. आमच्या जो मुंबई आणि नवी मुंबईमध्ये स्त्रीमुक्ती संघटनेची 9 पाळणाघरं आहेत जिथं 6 महिन्यापासून 14 वर्षापर्यंतची मुलं मुली आहेत. तर त्यांचे जे विश्वासार्हता आहे किंवा कॉन्फिडन्स ती दुसऱ्या पालकांनी पाहावी की नाही हा यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्यामुळं CCTV कॅमेऱ्यावर जोर देण्यापेक्षा आपण आता त्यांनी जे सांगितलं की घरामध्ये जी पाळणाघरं आहेत की आज हा अतिशय सोपा आणि काही जास्त शिक्षण नसलेला आणि घरी बसून करण्याचा उद्योग असं महिलांना वाटतं. आणि त्या पद्धतीनं जेव्हा पाळणाघरं एका खोलीमध्ये एका चटई क्षेत्रामध्ये या मुलांना जेव्हा असं मला वाटतं की तुरुंगात घातल्यासारखी अवस्था केलेली आहे का, बाकीच्या खोल्या लॉक केल्या जातात आणि तेवढ्यामध्ये ती मुलं की काही वेळा ही आमची शिस्त आहे असं म्हटलं जातं की जेव्हा संचालिकाला वाटेल तेव्हा गाणी शिकवली जातात. दुपारच्या वेळात झोपेची वेळ जी एक आहे, एखाद्या मुलाला झोप येत नसेल तर त्याला त्यावेळी झोपायला लावलं जातं. अशा नियमाच्या आणि शिस्तीच्या कचाट्यामध्ये ही मुलं कोंडवाड्यात आहेत का अशी वाटावी अशी आज अवस्था झालेली आहे. आणि म्हणून परत मगाशी सगळ्यांनी मुद्दा सांगितला की आज SNDT तर्फे 1 वर्षाचा पाळणाघर प्रशिक्षणचा कोर्स आहे. आपल्याकडे मोबाईल क्रश जे 1960 सालापासून आज संपूर्ण भारतभर
मोठ्या प्रमाणावर वर्षभराचं ट्रेनिंग देतं, पण नियमावलीमध्ये जर या काही गोष्टी आपण घातल्या, प्रशिक्षित सेविका, आता गलांडे मॅडमनी सांगितलं फिटनेस सर्टिफिकेट तर प्रत्येक सेविकेचं आपण घेतलंच पाहिजे. जागेचा मुद्दा याच्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे की स्पेसेस, आता चाइल्ड असोसिएशननं या संदर्भात सांगितलेलं आहे की प्रत्येक बालकाला 30 स्क्वेअर फुटाची जागा मिळाली पाहिजे. मग आज तेवढी जागा आहे का? जसं आत्ता मधुरा म्हणाली की पूर्वी प्रेम होता, जिव्हाळा होता, संचालिकेच्या आवडीमधून हे पाळणाघर सुरू झालेलं आहे का कमर्शियल म्हणून पैसा मिळवण्याचं साधन म्हणून सुरू झालेलं आहे, हे सगळं पाहण्याची आज खूप गरज आहे असं वाटतं. आणि मग हे कोंडवाडे राहणार नाहीत, तर खऱ्या प्रकारे आज खरं तर हे जे मुलांचं वय आहे त्यांचा भावनिक, बौद्धिक, मानसिक हा त्याचा विकास आहे पहिल्या 5 वर्षापर्यंत होत असतो. पण याची जाणीव आज आयाना आहे का की आपलं एक पाळणाघरामध्ये आपलं मूल राहणं ही आपली गरज आहे म्हणून आपण ठेवलेलं आहे का? आणि याच्याकडे सगळेच, संचालिका असेल, पालक असतील, सेविका असतील, हे एक महत्त्वाची सामाजिक सेवा आहे. आज उद्याचं यांचं उज्ज्वल भविष्य आहे आणि ज्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. आपण नेहमी म्हणतो पोलीस, मला स्वतःला तर असं वाटतं की हे पोलिसांचं काम नाहीच आहे. पाळणाघराचं व्यवस्थापन हे महिला बालमधले चांगले तज्ज्ञ हवेत, सायकॉलॉजिस्टमधले तज्ज्ञ हवेत आणि या सगळ्यांनी मिळून ही व्यवस्था जी त्याचं मला असं वाटते की त्याचं नियमित जे करणं हे खूप आवश्यक आहे. ज्याचं इव्हॅल्युएशन झालं पाहिजे, या गोष्टी पाळल्या जातात की नाही त्या पाळणाघरामध्ये हे पाहिलं गेलं पाहिजे आणि हे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. वैशाली मॅडम, तुम्ही जे मुद्दे उपस्थित केलेत ते अतिशय महत्त्वाचे, मात्र पोलिसांचा काही प्रमाणात तरी सपोर्ट असणं आवश्यक आहे. खरं तर आज आपण बघतोय की केवळ शहरात पाळणाघरांची समस्या किंवा पाळणाघरांची गरज भासत नाहीये, तर ग्रामीण भागातल्या महिला देखील रोजगारासाठी बाहेर पडलेल्या आहेत, त्यांना देखील रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या, तेव्हा तिथे देखील पाळणाघरांची आवश्यकता लागते. अशा सगळ्या मुद्द्यांवरती आपण जर प्रकाशझोत टाकला तर पाळणाघरं आज आपण समाजाची गरज आहे आणि ह्या समाजाच्या गरजेकडे कशा पद्धतीने बघितलं पाहिजे. सुरक्षितता हा मुद्दा आहेच, पण पॉझिटिव्हली बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर अशीच चर्चा पुढे चालू ठेवूया. ब्रेक नंतर सुरक्षित पाळणाघर ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही काय सांगाल एकूणच आत्ताच्या पाळणाघराच्या स्थितीबद्दल आणि तुम्ही बघितलंय की आजूबाजूला जे काही घडत असतं त्याबद्दल? सर्वांना नमस्कार. आज जो 24 तासने जे सुरक्षित पाळणाघर हा विषय मांडला आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने मांडलेला आहे, कारण ह्या विषयातून पालकांपर्यंत पोहोचण्याची ही एक चांगली संधी आहे. पालक आजचे जागृत आहेतच, परंतु अशा प्रकारच्या कार्यक्रमाने ते अतिशय जास्तपणे जागृत होतील आणि आपलं जे काही मूल आपण पाळणाघरात ठेवतो त्या कशा पद्धतीने पाळणाघर असलं पाहिजे ह्या ठिकाणी ह्या सर्वांनी ह्या ठिकाणी सांगितलेलंच आहे. माझ्याकडे सुद्धा असंच आहे की जे स्कूल बसेस आहेत, स्कूल बसेसमधून मुलांना वाहून नेलं जातं, परंतु स्कूल बस वाहून नेताना शासनाने एक नियमावली स्कूल बसेसच्या बाबतीत अतिशय स्ट्रिक्टपणे केलेली आहे आणि त्या पद्धतीने अंमलबजावणी ही RTO विभागाकडून होत असते. मला ह्याच ठिकाणी एकच सांगायचं असं आहे की शासनाने जर यांच्यासाठी सुद्धा ह्या पाळणाघरांसाठी जर काही नियमावली बनवली तर ह्या नियमावलीचा उपयोग ह्या सुरक्षित पाळणाघरावर चांगल्या पद्धतीने होईल. त्यासाठी एक कमिटी नेमणं या ठिकाणी एक सुचवावंसं असं वाटतं की कमिटी नेमली पाहिजे. त्या कमिटीमध्ये पोलिसांचा एक सदस्य ठेवणं अपेक्षित आहे, महिला व बाल विकास विभागाचं एक सदस्य असणं अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे अशासकीय विभागातून कोणी ज्येष्ठ नागरिक असतील किंवा कोणी इच्छुक असतील तर अशी यांची कमिटी जर नेमली आणि त्या कमिटीने जर यांच्यावर पाहणी केली तर जास्त योग्य होईल असं मला वाटतं. आणि एक दुसरा उपाय मला ह्या ठिकाणी असा सुचावासा वाटतो की आपण ज्या पाळणाघरात आपली मुलं ठेवतोय, सपोज जर 4 ते 5 महिलांची मुलं मिळून राहत असतील त्या ठिकाणी, तर जर प्रत्येक आईने एखाद दिवशी सुट्टी काढली, एक दिवस आपल्या मुलासाठी आपण देणं गरजेचं आहे की आपलं मूल त्या ठिकाणी खरोखर सुरक्षित आहे का, तिने एक रँडमली चेक केलं पाहिजे, अचानक चेक केलं पाहिजे. एखाद्या आईने कधीतरी
करणं गरजेचंच आहे. कन्सेशन घेऊन गरजेचं आहे, कारण शेवटी तिचा हृदयाचा तुकडा आहे, तो हृदयाचा तुकडा त्या ठिकाणी तिने ठेवलेला आहे. नोकरी करणं आज सगळ्यांना काळाची गरज झालेली आहे, हजबंड आणि वाईफने. कारण त्यांनी आता सुरुवातीला विषय झालेलेच की आर्थिक अडचणीतून प्रत्येक कपल जात असतं, त्यामुळे कपलला ते एक गरजच आहे. तर अशा वेळेस आपण त्या प्रिकॉशन्स घेणं सुद्धा गरजेचं आहे असं मला वाटतं. सुपर मॉम होण्याच्या नादात कुठेतरी आपलं आई पण विसरत चाललोय का आपण, असा देखील मुद्दा अनेक लोक व्यक्त करतात. त्याबद्दल काय मत आहे इकडे बसलेल्या आयांचं विचारूया, काय म्हणणं आहे? सुपर मॉम बनताना मुलांची सुरक्षितता म्हणजे बघणं हे पण एक आईचं कर्तव्य असतंच. आणि इतक्या वर्षात असं झालेलं की आम्ही डे केअरवर खूप जास्त विश्वास ठेवून होतो. आता ह्या ज्या घटना घडल्या कदाचित त्याचंच एक उदाहरण आहे. हा विश्वास थोडासा आता कुठेतरी एक हलला आहे आणि आता खूप नियमावली घडावी असा प्रेशर येऊ लागला आहे आणि आमच्या पक्षाकडे पण ह्या गोष्टी आल्या आहेत. पण नक्कीच ह्यावर काही प्रशासनाची एक चांगली प्रतिक्रिया येईल असं अपेक्षा व्यक्त करतो. आणि डे केअरमध्ये ज्या संचालिका आहेत त्या कदाचित खूप चांगल्या क्वालिफाईड असतील वगैरे, पण ज्या स्टाफ मेंबर्स आहेत त्या पण तेवढ्याच क्वालिफाईड आणि वेल एज्युकेटेड वगैरे आहेत का, ह्याच्यावर विशेष लक्ष असावं. ही मागणी जशी सगळ्यांची आहे तीच मागणी माझी देखील आहे. अनेक मागण्या खरं तर पालकांकडून व्यक्त होत आहेत. मला स्वाती मॅडम तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा आपण पाळणा घरांची निवड करतात पालक लोक, तेव्हा तुमच्याकडे आल्यावरती पालक काय विचारतात तुम्हाला सगळ्यात अगोदर? सगळे पालक वेगळे वेगळे असतात आणि सगळ्यांचे मुद्दे, पहिला मुद्दा तर तेच असतो की माझं बाळ इथे सुरक्षित असेल की नाही. जसं त्यांनी पण सांगितलं की जे पहिले गेले होते ते त्यांनी पहिले बघितलं की मुलं आहेत की नाही तिथे, की माझं बाळ सिर्फ एकटं तिथे राहील. एकटं बाळ ठेवणं पण खूप इट्स व्हेरी स्कॅरी. तर पहिले मुलं आहे की नाही, मग जागा आहे की नाही. पण अक्षरशः आमचं पाळणा घर बघून युजली ते पहिले म्हणतात की आम्ही बघू शकतो काय, कारण की आमचे प्रिटेंड टॉईज, आमची खेळणी सगळी मांडलेली असते आणि मुलांच्या हाईटच्या लेवलवरती सगळी ठेवलेली असती. तर बाळ स्वतःच सेंटरला आत शिरतो, तर सगळं इज ओपन फॉर हिम टू प्ले. आणि ते नाही विचारत तरी पण आमच्याकडे 10 प्रश्न त्यांच्याकडे असतात. आमच्या इथे जेवण बनवताना जी रसोईघर ना ते किचन आहे, तिथे जी कुक आहे ती जी जेवण करते ते पण आमचं न्यूट्रिशनिस्ट प्लांट फूड असतं. आणि तिथे रसोईघरला पण चाइल्ड सेफ लॉक डोर असतं की ते आत जाऊ नाही शकत. वॉशरूमला पण आम्ही दाखवतो की चाइल्ड हाईट बेसिन आणि पॉटीज आहेत, कारण की तिथे पण मुलं पडतात. तर पेरेंट्स नाही विचारत तरी पण आमचे 10 मुद्दे पहिले समोर येतात की पहिल्या दिवस तुम्ही मुलांना सिर्फ 2 तास सोडू शकता, त्याच्यानंतर एक आठवडा आम्ही सेटल करतो मुलांना, की बिकॉज इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की स्ट्रेंजर एन्झायटी आणि प्लेस एन्झायटी चाइल्ड शुड नॉट हॅव. आणि युजली त्यांना विचारायचं असतं माझ्या मुलांना कोण बघणार, ती टीचरला मी भेटू शकते काय, दीदीजला भेटू शकते की काय, दुसऱ्या आईवडिलांचे फोन नंबर मिळतील काय बोलायला, आणि एक दिवस मी बसू शकते काय इथे बघायला की माझ्या मुलांबरोबर काय होतं. आणि ॲज अ मदर, आणि आय एम अ मदर ऑफ अ 14 year old, तर मला त्यांचं सगळं इमोशन्स कळतात. कारण की जेव्हा ते पालक आपल्याकडे आपलं सर्वात प्रेशियस ॲसेट, अँड आय मीन इट, यू कॅन बाय अनदर हाऊस, अ कार, गोल्ड तुम्ही विकत घेऊ शकता, पण बाळ म्हणजे आपलं सर्वात प्रेशियस ॲसेट असतो. आणि असं आईसारखं जेव्हा आपण बाळ सोडून जायचं म्हणायचं, पण त्यांचे सगळे प्रश्न आम्हाला वी आर ओपन टू एनी क्वेश्चन्स, अँड दॅट इज वाय वी टॉक अबाउट ट्रेनिंग काय देतो आणि दिवसभर करायचं काय मुलांबरोबर. तुम्ही ठेवलं झोप, जसं मॅडम म्हणाल्या की ज्या बाळाला झोपायचं नाही आहे तर तेव्हा क्वायट टाईम ॲक्टिव्हिटी काय करू शकतात मुलं. तुम्ही खेळणी बघता काय की मुलं काय खेळणी खेळू शकतात, की सगळी खेळणी नवी पडलेली आहेत. कोणच्या घरात खेळणी येतात आणि ती तशीची तशी पडलेली असतात, तुटतात की नाही खेळणी. तर मग कसं तुम्ही पाळण्या घराला जाता आणि तसेचे तसे पॅकेटमध्ये खेळणी बघून आपण खुश होतो. तर हे सगळ्या गोष्टी पालकांनी बघायला पाहिजे की तिथे बाकी सगळी मुलं खेळतायत तर एक पडलं तर संचालिका पळते की नाही, त्यांना बघते की नाही.
डॉक्टर ऑन कॉल आहे, मेडिकल रेकॉर्ड बुक आहे की नाही, तर हे सगळ्या गोष्टी पालकांनी बघायला पाहिजे. अगदी अगदी फार महत्त्वाचे मुद्दे आता तुम्ही स्वाती मॅडम उपस्थित केलेत आणि हे सगळे मुद्दे खरं तर पालकांनी आजच्या सुपर मॉमने खरं तर हे लक्षात घेतले पाहिजेत. शिल्पा मॅडम, आज आपल्यासारख्या अनेक मुली आहेत की ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी बघून स्वतःचं असं पाळणाघर किंवा डे केअर सुरू करण्याची इच्छा असते. त्या अशा मुलींना बँक काही लोन देते का किंवा बँक काही सपोर्ट करते का किंवा इतर काही गोष्टी त्यांना तुम्ही एक टिप्स म्हणून काय देऊ शकाल का? मला असं सांगायचं आहे सगळ्यांना की तुम्ही चालू करा. डेफिनेटली इट्स अ व्हेरी गुड फील्ड. कारण मुलांबरोबर राहणं हे अतिशय चांगलं वाटतं आपल्याला. एक मन हलकं होतं आपलं. आणि कुठेतरी माझा मुलगा तर 20 वर्षाचा आहे, त्याच्यामुळे मी कुठेतरी या मुलांकडे बघते तेव्हा मला त्याच्या आठवणी येतात की मी जेव्हा तो लहान होता तेव्हा मी त्याच्याकडे नव्हते. तर आता आय एम गेटिंग दॅट काइंड ऑफ प्लेजर विथ दीज चिल्ड्रन. तर हा चांगला फील्ड आहे. फक्त तुम्ही थोडं कॉशियस राहायला पाहिजे आणि मेन म्हणजे तुम्ही आवड म्हणून करा. हे बिझनेस सेन्स इज फाईन, ते ठीक आहे, तुम्ही करा, तुमची स्केलेबिलिटी वाढवा, पण मेक शुअर की तुमचे सिस्टम्स आणि प्रोसेसेस एवढे चांगले आणि स्ट्रॉंग आहेत की जर तुम्ही नसाल तरी तिकडे सगळं व्यवस्थित कोणीतरी असेल बघायला. आणि पेरेंट्सचा ट्रस्ट मिळवणं हे अतिशय फार इम्पॉर्टंट आहे. आम्ही इनफॅक्ट रोज संध्याकाळी जेव्हा आमच्याकडे पेरेंट्स येतात आम्ही त्यांना रिटर्न फीडबॅक देतो की तुमच्या मुलांनी आज एवढं हे खाल्लेलं आहे, हा मेन्यू होता, ही कोशिंबीर होती, किंवा एवढा वेळ तो झोपला किंवा झोपला नाही, किंवा या ॲक्टिव्हिटीज केल्या, किंवा तुम्ही सांगितलेलं आम्हाला की हे औषध द्यायचं तर दिलं की नाही दिलं. असं आम्ही प्रत्येक मुलाचा रिटर्न फीडबॅक डे केअरच्या मुलांना आम्ही पेरेंट्सना देत असतो. आणि त्याच्यामुळे आज एवढ्या वर्षांनी जो आमच्यामध्ये ट्रस्ट ठेवलेला आहे पेरेंट्सनी तो या सगळ्या गोष्टींमुळे आहे. आणि जेव्हा ते बघतात की ओनर आहे प्लस स्टाफ पण एवढा एफिशियंट आहे तेव्हा ते निर्धास्तपणे आपल्याकडे त्यांच्या मुलांना सोपवू शकतात. नक्कीच. वृषाली मॅडम, मला तुम्हाला विचारायचं आहे की खरं तर पाळणाघरं ही काळाची गरज आहेच, पण मुलांसाठी एक सोशल म्हणजे ते सोशल होण्यासाठी खूप चांगलं माध्यम आहे. एकच मूल आजकाल आपण बघतो प्रत्येक घरटी. त्यामुळे जर आपण ह्या अँगलने जर बघितलं पाळणाघरांकडे तर नक्कीच फायदा होऊ शकतो त्या पालकांना देखील आणि त्या मुलाच्या वाढीसाठी देखील. काय मत आहे तुमचं? या मुलांच्या वाढीवर आपण फोकस, सगळ्या वाढी त्यांच्या मानसिक असेल, शारीरिक असेल, बौद्धिक असेल, या वाढीवर पाळणाघरातल्या सेविकांचं आणि संचालिकांचा फोकस असणं. आता या दोघींनीही सांगितलं तिथे प्रेम हवं, आपुलकी हवी, आवड हवी, जिव्हाळा हवा, आणि तरच ते पाळणाघर. आता ते घरगुती आहे का सामाजिक संस्थांचा आहे प्रश्न महत्त्वाचा नाही, पण ती कशा पद्धतीनं चालवली जातात आणि त्या सगळ्यावर मी अंकुश नाही म्हणणार, पण त्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे, एक पालक म्हणून, एक नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि मग असं जेव्हा आत्ता मधुरा जशी म्हणाली की पूर्वीची पाळणाघरं की आपुलकीनं होती, की आपण घरगुती आपल्या सोसायटीमधल्या घरांमध्ये आपण आपली मुलं ठेवत होतो, सोयीची होती आणि ती जरूर आज पण ठेवावीत, पण ती कशा पद्धतीनं त्याची हे झाली पाहिजे ही संकल्पना आज प्रत्येक पाळणाघरामध्ये रुजली पाहिजे असं मला वाटतं. बरोबर बरोबर. म्हणजे मला असं वाटतं की जसं आता वृषाली मॅडम यांनी सांगितलं की संकल्पना ही रुजली पाहिजे. आजकाल आपण बघितलं तर मोठमोठ्या सोसायटीज असतात, तिथे क्लब हाऊसेस असतात, वेगवेगळे प्लेइंग एरियाज असतात, आजी आजोबांसाठी वेगळं असं खरं तर आपण बघितलं तर बाग असते, ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण तिथे अजून एक गोष्ट त्यांनी ॲड केली तर पाळणाघराची, तर नक्कीच त्या सोसायटीतल्या सगळ्या पालकांना ते बिंदासमध्ये राहू शकतात. कारण की आजी आजोबा घरीच असतात बऱ्याचदा, ते देखील तिथे जाऊन येऊन बघू शकतात. हा एक मुद्दा देखील फार महत्त्वाचा आहे असं मला वाटतं की आजची स्त्री कुठे ना कुठे उद्योग, व्यवसाय किंवा नोकरी करतच असते आणि आपली न्यूक्लिअर फॅमिली असल्यामुळे आपल्याला पाळणाघराची गरज भासतेच. पाळणाघर ही आपली डिमांड झालेली आहे. आणि आज जो हादसा झालेला आहे रुचिता सिन्हा यांच्या फॅमिलीवरती, त्यांचा जो अन्याय झालेला आहे, हा अन्यायात आपण सहभागी होतो, थोडंसं त्यांना साथ देतो, दुःख व्यक्त करतो, पण काही दिवसांनी आपण रुटीन लाईफमध्ये परत जातो. ह्यानी काय सोल्युशन निघत नाही. आपण आता डिस्कशन करतो, पुढे काय. पण ह्या पाळणाघराच्या विरोधात समजा एखादा काय मोर्चा काढला असेल किंवा काही हे म्हणजे हे पाळणाघर सुरक्षित होण्यासाठी, तर त्यांच्यावरती चॅप्टर केसेस ज्या भरल्या आहेत हे योग्य आहे का? सुरक्षित पाळणाघर हा जो विषय आहे, खरं जर पाहिलं तर शहरामध्ये आज आपण दोघं मिस्टर आणि मिसेस दोघंही जॉब करतात.
ही आणि मुलांना कुठे ठेवणार हा मोठा प्रश्न आहे. फॅमिली आपली छोटी फॅमिली असल्या कारणाने आपल्याला जॉब करून आपल्या पाल्याला मुलांना सांभाळ करणं ही काळाची गरज आहे. आजची आपली जी छोटी मुलं आहेत हेच आपलं भवितव्य आहे, हेच आपलं पुढच्या पिढीचा आपला आधारस्तंभ आहे. त्यामुळं मुलांना आपण कुठे ठेवणार, ते सुरक्षित पाळणाघर हे आज काळाची गरज आहे. पाळणाघरवाल्यांनी शासनाने याच्यावरती काहीतरी नियमावली बनवली पाहिजे, जेणेकरून की आपला पाल्य किंवा आपलं बाळ जे आहे, आज छोटं बाळ आहे आपलं, ह्या बाळाला काय माहिती, ह्या बाळाचं दिवस काय आहेत, ह्याला काय फुललं पाहिजे, खेळलं पाहिजे, याचा आहार काय पाहिजे. आणि जे कोणी स्वयंसेविका संस्था पाळणाघर चालवतात यांनी काळजी घेतली पाहिजे. आपलं बाळ हे दुसऱ्याचं बाळ आहे. आपण आपल्या बाळाशी कसं वागतो, त्याची कशी काळजी घेतो, त्याप्रमाणे आपण दुसऱ्याचं बाळ हे आपलं स्वतःचं बाळ आहे. ह्या दृष्टीने जर पाहण्याचा दृष्टिकोन त्यांनी जर बदलला तर नक्कीच अशा ह्या घटना घडणार नाहीत. आणि याच्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करणं हे सुद्धा गरजेचं आहे. पालक म्हणून माझंसुद्धा कर्तव्य आहे की माझा पाल्य तिथं सुरक्षित आहे की नाही, त्याचे काय प्रॉब्लेम आहेत, किंवा बाळाला तिथं व्यवस्थित पाळणाघर आहे की नाही हे आपण सुद्धा पाहिलं पाहिजे. आणि पाळणाघरवाल्यांनी काळजी घेतली पाहिजे. जर आपण जर काळजी नाही घेणार तर कोण काळजी घेणार. आणि महाराष्ट्र शासनाने याच्यावरती एक कमिटी नेमून किंवा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ज्या कमिटी असतील, प्रशासकीय नागरिक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, यांच्या अनुषंगाने एक आपण कमिटी करून याच्यावर एक चांगली नियमावली बनवावी अशीच मी सदिच्छा व्यक्त करतो. खरोखरच नियमावली बनवण्याची गरज आहे. पाटील मॅडम, तुम्ही RTO अधिकारी आहात, सजग नागरिक देखील आहात, तुमचे पती DCP आहेत. एकूणच तुम्हाला वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या पद्धतीला सामोरं जावं लागतं. अशा वेळेस मुलांवरती संस्कार करताना तुम्ही कशा पद्धतीने संस्कार करता आणि तुम्ही तुमची मुलं पाळणाघरात ठेवता का? मी जेव्हा मला म्हणजे मुलगा झाला पहिला, त्यावेळेस सुरुवातीच्या काळात आता शासकीय महिलांसाठी साधारणतः 6 महिन्याची शासनाने रजा मंजूर केलेली आहे. त्या नियमाप्रमाणे मी 6 महिने घरीच होती. परंतु त्या काळानंतर मी माझ्या सासूबाई यांना बोलावून घेतलं माझ्या मुलासाठी किंवा आणि त्याही आवडीने आल्या की चला आपल्या नातवाला आपल्याला सांभाळायचं आहे वगैरे असायचं करणं वगैरे. आता ते वातावरण थोडंसं गावाकडचं असल्या कारणाने परत त्यांना थांबणं जास्त मुश्किल वाटत होतं. साधारणतः 3-4 महिने थांबल्या. मग 3-4 महिन्यानंतर काय असा प्रश्न पडला. माझी आई स्वतः नोकरीला होती. मग मी आईला रिक्वेस्ट केली, आईला सांगितलं अगं माझ्यासाठी माझ्या बाळासाठी तुला हे काढावे लागतील म्हटलं तुला हे दिवस आणि हे. त्यानंतर माझी आई 6 महिने राहिली. त्यानंतर परत सासूबाई माझ्याकडे 6 महिने राहिल्या. असं करत मी माझं मूल 2-2.5 वर्षाचं केलं. त्यानंतर तो ऑटोमॅटिक प्रायमरी स्कूलला जायला लागला, मोठा व्हायला लागला, बोलायला लागला आणि ऑटोमॅटिकली त्या सगळ्या गोष्टी म्हणजे जोपर्यंत मूल बोलतंय तोपर्यंत आपल्याला ती काळजी असते. कारण मूल एकदा बोलायला लागलं की तो सगळ्या गोष्टी आपल्याला सांगतो की आज असं झालं तसं झालं, सगळ्या गोष्टी तो डिस्कस करत असतो. 6 महिन्याचं असल्यापासून पाळणाघरात ठेवायचं नाही. नाही माझं म्हणजे स्वतःचं मत होतं की मी पाळणाघरात थोडंसं अपोज होतं माझं ह्या गोष्टीचं हे करायचं वगैरे. असा सपोर्ट मिळतोच असं नाही, असं नाही, बरोबर आहे. पण माझं स्वतःचं मत होतं की माझी आई आहे, माझ्या सासूबाई आहेत, त्या घरात राहतील, एक संस्कार पण मुलांवर त्या निमित्ताने होतील, हा माझा थोडासा बघण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू होता. आणि त्या दृष्टीने त्या मुलं तशी वाढली पण गेलीत. आज मोठा मुलगा 7वीत आहे, दुसरा सिनियर KG मध्ये आहे. त्या निमित्ताने सगळ्या गोष्टी झाल्या. तर मला एवढं सांगायचं आहे की सगळ्या पालकांना सुद्धा की जर आपले आई वडील किंवा सासू सासरे त्या माध्यमातून आपल्याला हे करत असतील तर 100% त्यांचा तुम्ही सपोर्ट घेणं सुद्धा गरजेचं आहे. कारण आज न्यूक्लिअर फॅमिली झाले, मी सगळं मान्य करते हे सगळं, पण एक कुठेतरी संस्कार असतात की हे संस्कार फक्त हीच लोक देऊ शकतात. की पाळणाघरात मिळतील हे मी म्हणत नाही, किंवा पाळणाघरातही मिळतील, 100% सपोर्ट मिळेल पाळणाघरात. त्यांचं मॅडमने सांगितलं की मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक सगळे विकास होतील, पण कल्चर, संस्कार हे आपल्याला ह्या आपल्या घरातूनच मिळतील हे मी याला करायचं. अगदी खूप छान मुद्दे खरं तर पाटील मॅडम तुम्ही उपस्थित केलेले आहेत. आज आपण बघितलं तर केवळ 6 महिन्याचं मूल जेव्हा आपण काळजाचा ठोका ठेवून जेव्हा आपल्या पाळणाघरात जातो आणि जाताना प्रत्येक आईच्या मनात एकदा तरी शंकेची पाल चुकचुकत असते की आपलं बाळ सुरक्षित आहे का, ते जेवलंय का, ह्या सगळ्या गोष्टींचा खरं तर त्या बॅक ऑफ द माइंडमध्ये आईच्या सुरूच असतो हा विचार. एकूणच आपल्या सोबत असे एक मान्यवर आहेतच आणि त्या सगळ्या करिअर ओरिएंटेड आहेत. गलंडे मॅडम, तुम्ही आज अनेक वर्ष ह्या फील्डमध्ये काम करतायत, तुम्ही देखील एक आई आहात पोलीस व्हायच्या आधी देखील, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? मी निश्चित मधुरा पाटील मॅडमच्या मताशी सहमत आहे.
जर पाळणाघराबद्दल मला नावं ठेवायची नाही आहेत, पण प्रत्येक व्यक्तीने जर ठरवलं आपले सासू सासरे किंवा आई वडील घडणाऱ्या घटनेला आपण पुढे जाऊ शकणार नाही आहे. आणि मुलांची काळजी घेणारे जवळचे म्हटलं तर आजी आजोबा संस्कारच्या बाबतीत निश्चित ते चांगले आहेत. मला वाटतं पोलीस स्टेशन्स प्रमाणेच आज कॉर्पोरेट सेक्टर्स असेल, मीडिया सेक्टर्स असेल किंवा बँकिंग सेक्टर असेल, इथे देखील पाळणाघरांची सोय होणं आवश्यक आहे. कारण की आता सरकारने तसा रूलच केलाय, 30 महिला ज्या ठिकाणी कार्यरत आहेत त्या ठिकाणी एक पाळणाघर असणं आवश्यकच आहे. ह्याबद्दल अगदी थोडक्यात काय मत आहे सांगा. पोलीस स्टेशन असो किंवा इतर ठिकाणी पाळणाघर असणं हे गरजेचं आहे आणि त्याचा उपभोग घेण्यात यावा. ज्याच्या घरी सासू सासरे किंवा आई वडील सांभाळणार नसतील अशा महिलांनी याचा उपभोग घ्यावा हे मी सांगू इच्छिते. वृषाली मॅडम अगदी थोडक्यात काय सांगाल. परत तोच मुद्दा आपला येतोय, सासू सासरे आणि आई वडील. आत्ताची जी पिढी आहे त्या पिढीतल्या सासू सासऱ्यांनी आणि आई वडिलांनी पण नोकरी केलेली असते. माझी स्वतःची मुलं माझ्या शेजारणीकडे राहत होती आणि ती खूप अशी बहिणीसारखी मैत्रिणीसारखी त्यांना सांभाळत होती, पण ती संकल्पना आता नाही आहे. पण सासू सासरे आणि आई वडील यांना पण आपण चॉईस दिला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. मी आजूबाजूला पाहते, नवरा दिल्लीला राहतो आणि आई फक्त आपल्या मुलगा आणि सुनेसाठी बाळ सांभाळण्यासाठी येते. त्यांना नक्की नातवाची आवड असते, दुधावरची साय असते, पण तरी मला परत परत सांगावंसं वाटतं की आई वडील आणि सासू सासरे यांना तुम्ही चॉईस द्या सांभाळण्याचा, त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना बांधून ठेवू नका. हा मुद्दा माझा आहे. आत्ता जे सांगितलं ते खरंच आज पाळणाघरांची अतिशय गरज आहे. घराघरातून महिला आर्थिक गरजेपोटी, करिअरसाठी आणि अनेक गोष्टीसाठी जेव्हा नोकरी आणि तिनं केली पाहिजे असं मला वाटतं, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, जेव्हा बाहेर पडते तेव्हा जर तिला आपलं मूल ठेवण्यासाठी लांबवरचा प्रवास करून ऑफिस वेगळ्या ठिकाणी असेल, तो प्रवास आणि तो वेळ वाचणं हे खूप गरजेचं आहे. आज परत परत आईचीच ही जबाबदारी मूल पोचवणं, आणणं, त्याची देखभाल करणं, पाहणं ही आज आहे आणि ती आपल्याला सगळ्यांना मान्य आहे, समाज मान्य आहे. पण जर सोसायटीमधून, मोठ्या सोसायटीमधून जर अशा प्रकारच्या पाळणाघरं बंधनकारक केली, मोठ्या कॉर्पोरेट सोसायटीमधून, बँकांमधून, रेल्वे स्टेशनच्या नजीक आणि याच्यामध्ये सरकारनं जर मोठ्या जागा उपलब्ध करून दिल्या आणि स्वयंसेवी संस्थांनी जर ही पाळणाघरं चालवली, ज्याच्यामध्ये 5 मुलांच्या मागे 1 सेविका असणं खूप आवश्यक आहे असं मला स्वतःला वाटतं. म्हणजे त्यांच्याशी अतिशय वेगळ्या पद्धतीनं लक्ष देणं, वेगळ्या जबाबदाऱ्या घेणं आणि म्हणून आज पाळणाघराची संख्या वाढवणं आणि त्याची गुणवत्ता वाढवणं, त्याला सामाजिक प्रवाहामध्ये आणणं हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. अगदी अगदी खरं आहे. सामाजिक प्रवाहात पाळणाघराला आणणं हेच फार महत्त्वाचं आहे. आणि आता वृषाली मॅडम असो किंवा पाटील मॅडम असो, गलंडे मॅडम असो, शिल्पा मॅडम, स्वाती मॅडम यांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. आपले पालक जागरूक झालेलेच आहेत, फक्त आपल्याला एक पाऊल आता पुढे टाकायचं आहे. ह्या पाळणाघरांसाठी एक ठोस अशी नियमावली तयार करायची आहे की जेणेकरून अशा घटना घडूच नाहीत. कारण की प्रत्येक मूल हे आपल्याला आपलंसं वाटत असतं. आपली आई जी आई असते ना, ती आपलं काळजाचा ठोका कोणाकडे सोपवून जात असते. ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही हाच संदेश आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय की जागरूक व्हा, प्रत्येक नागरिकाने जागरूक व्हा. तुम्ही तुमच्या बाळाला जेव्हा पाळणाघरात ठेवत असाल तर त्या पाळणाघराची नीट चौकशी करा. फक्त केवळ CCTV फुटेज आहे, वरवरून पॉश आणि खूप चांगलं दिसतंय म्हणून त्या पाळणाघरात तुम्ही ठेवू नका. तर तिथे प्रेम आहे, जिव्हाळा आहे आणि एकूणच आपुलकी आहे का हे देखील तेवढंच तपासून बघा. सुरक्षित पाळणाघर हे आमच्या खास कार्यक्रमात इथे थांबतोय. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.